मराठा आरक्षणाचा संघर्ष पेटला असताना मनोज जरांगे पाटील यांना थेट निवडणुकीत उभे न करता त्यांच्यासोबत सामाजिक युती करत प्रकाश आंबेडकर यांनी आज तिसऱ्या आघाडीची नवी खेळी खेळली। तिसरी आघाडी स्थापन करत प्रकाश आंबेडकर यांनी केवळ महाविकास आघाडीला कोंडीत पकडले नाही तर थेट महायुतीला देखील अडचणीत आणले आहे। प्रकाश आंबेडकर यांची ही चाल महाराष्ट्रात विशेषतः गरीब आणि वंचित मराठा, ओबीसी आणि मुस्लिमांना सोबत घेऊन जाणारी ठरेल। इतकेच नाही तर आंबेडकर यांनी जैन समाजाला देखील तिकीट देण्याचे घोषित केले। त्याचबरोबर सांगलीतून प्रकाश शेंडगे यांना, त्याचबरोबर नागपूर येथून काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा घोषित केला। तत्पूर्वी काँग्रेसचे उमेदवार असलेले छत्रपती शाहू महाराज यांना कोल्हापूर येथे पाठिंबा दिला आहे। काँग्रेसच्या 2 उमेदवारांना वंचितने पाठिंबा दिला आहे। त्या आधारे वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातील त्यांची जागा आज सुनिश्चित केली। त्यामुळे अकोल्यात काँग्रेस उमेदवार घोषित होण्याची शक्यता मावळली आहे। थेट वंचित नेते प्रकाश आंबेडकर आणि भाजप उमेदवार यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे। नागपूर, कोल्हापूर येथे काँग्रेस उमेदवाराला वंचितने पाठिंबा घोषित केल्याने काँग्रेससोबत वंचितने जुळवून घेतल्याचे चित्र आहे। तर राज्यातील इतर 5 ठिकाणी वंचितचा पाठिंबा मात्र गुपित ठेवला आहे का, त्या ठिकाणी वंचित काँग्रेसला पाठिंबा देण्याची शक्यता आहे। यातून अप्रत्यक्षपणे काँग्रेसचा अकोला लोकसभा मतदारसंघात वंचितला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे। यात निवडणूक आयोगाने 5 टप्प्यात घेतलेल्या निवडणुकीचा फायदा वंचित प्रत्येक टप्प्यावर स्वतःच्या पदरात पाडून घेतल्याशिवाय राहणार नाही। इतक्यावरच वंचित थांबली नाही तर त्यांनी थेट भाजपचे दिग्गज उमेदवार नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा देत वंचित भाजपची बी टीम आहे ही होणारी ओरड आज संपवून टाकली। यावेळी वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीपासून वेगळी होऊन एकट्याने निवडणूक लढवणार आहे। पक्षाने 8 जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केलीत। अकोल्यात झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर म्हणाले की काल मनोज जरांगे पाटील यांच्याशी आमची प्रदीर्घ चर्चा झाली। त्यांनी अद्याप कोणताही पक्ष काढलेला नाही, मात्र मराठवाड्यातील अनेक भागात त्यांचा प्रभाव आहे। अशा स्थितीत मराठवाड्यातील अनेक भागात त्यांचा प्रभाव आहे। त्यांच्या संघटनेशी करार करण्याची चर्चा आहे। वंचित बहुजन आघाडी नागपूरला काँग्रेसला आणि सांगलीच्या जागेवर ओबीसी बहुजन पक्षाचे प्रकाश शेंडगे यांना पाठिंबा देणार आहे। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अकोला प्रकाश आंबेडकर, भंडारा संजय केवट, वर्धा प्राध्यापक राजेंद्र साळुंखे, यवतमाळ खेमसिंग प्रतापराव पवार, चंद्रपूर राजेश बेळे, बुलढाणा वसंत राजाराम मगर, गडचिरोली हितेश मडवी, अमरावती प्राजक्ता पिल्लईवान। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।